6व्या पर्वामध्ये सर्वांचं स्वागत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा, प्रकल्पग्रस्तांचे शेतकऱ्यांचे भूमिपुत्रांचे कैवारी दिवंगत लोकनेते दीपा पाटील साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करून मी स्वतः समालोचक रोशन पाटील सर्वांचं करतो स्वागत। लेट्स प्ले। निलेश 11 संघाने जर का चॅम्पियनचा टायटल पटकावला तर योगराज घरत वहाळ यांच्याकडून तब्बल 5000चा त्यांना यस प्राइज मिळेल आणि पेमेंट जमा झालाय रोहनकडे। तर डावाला सुरुवात होईल आणि पहिल्याच पंकजकडे पेमेंट जमा झालाय। राऊंड विकेट, पहिला बॉल अप्पर कटचा प्रयत्न, फटका फसलाय आणि पहिल्या बॉल वरती बिग विकेट, गोल्डन विकेट, मैदानाच्या बाहेर जावं लागेल। या ठिकाणी मोरावे संघाचा अंकित शिवकर बॅक टू द पॅव्हिलियन। याच दरम्यान आपण पाहता या ठिकाणी क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आदरणीय आशिषदादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत। उल्वानोड प्रीमियर लीग 2025 नवीन वर्षाच्या स्वागताला या स्पर्धेचं दमदार आयोजन। आणि बघा, पहिला सामना सुपर 8चा पहिल्या लढतीमध्ये पहिलं षटक टाकत असताना शेलगर गावचा सुपर डुपर स्टार आदित्य भगतच्या पहिल्या बॉलवरती मोरावे संघाचा आक्रमक खेळाडू अंकित शिवकर बाद झालाय आणि नौका फलंदाज आता मैदानाकडे पण जाताना पाहत आहे स्वतः बिपिन पावशे। वहाळ संघाची A1 जोडी मैदानामध्ये प्रतीक आणि त्याच्या बरोबरीने बिपिन, हे दोन खेळाडू स्ट्राइक एंडला असेल बिपिन। यावेळेला ऑन साइडला स्लॉग हिट करत असताना स्लॉट मध्ये बॉल आलाय आणि त्याला पाठवलंय मिड विकेटच्या बाहेर सिक्सर प्लॉट मध्ये 6 धावा। या स्पर्धेसाठी उल्वानोड प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेसाठी नुकतंच ज्यांचं आगमन झालंय ते आदरणीय आशिषदादा पाटील यांच्याकडून तब्बल 10,000चा मला आर्थिक सहकार्य मिळालं। त्यांचा मी कमिटीच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय। कारण जेव्हा जेव्हा आम्ही नावानगरीमध्ये स्पर्धा पाहिल्या तेव्हा प्रत्येक स्पर्धांमध्ये आशिषदादाचं नेहमी योगदान आम्हाला पाहायला मिळालं आणि आज त्यांच्याकडून पुन्हा एकदा 10,000चा मला आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभलं। त्यांचा मी पुन्हा एकदा कमिटीच्या वतीनं आभार व्यक्त करत आहोत। षटकार पाहायला मिळाला बिपिन कडून, आक्रमण आदित्यवरती हल्ला बॉल। यावेळेला आपण पुन्हा एकदा पाहिला स्क्वेअर कट अप्पिश कव्हर ड्राईव्हचा हा फटका बॉल मागे चाललाय कव्हर पॉइंटला, सीमा पार, दणदणीत चौकार। चांगलं टायमिंग, पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार अंकित झाला आणि त्यानंतर आलेला बिपिन पावशे, त्याने मात्र आता आक्रमणाला सुरुवात केली आहे। अटॅक फार गरजेचं आणि हे अटॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय खरं तर वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी संघाच्या वाट्याला बॅटिंग आली आहे आणि एका बाजूने निलेश 11 जावळे विनर संघ आपण फिल्डिंग करताना पाहताय। याच क्रीडांगणावरती याच मैदानावरती नाईट स्पर्धेमध्ये सरपंच चषक या नाईट स्पर्धेमध्ये प्रतीक पाटीलला बाईक मिळाली होती। दमदार खेळ त्याने साकारला होता आणि आज ॲज अ कॅप्टन म्हणून त्याला वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी संघासाठी चांगलं योगदान द्यावं लागेल। एका बाजूला आपण पाहताय तर टेनिस क्रिकेट विश्वातला सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू, व्यावसायिक दर्जाचा खेळाडू प्रसाद घरतला आपण पाहताय अपोजिट संघाचा कॅप्टनच्या भूमिकेमध्ये असेल। चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन आणि आजचा शेवटचा दिवस, विकेंडला आपण सध्या आहोत, सुपर संडेचा हा थरार। यावेळेला फ्लाइट दिली, बॉलला गती कमी केली, लो फुलटॉस बॉल टाकला, कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले नव्हते बिपिन पावसे। हे व्हेरिएशन आहे आदित्य भगत या खेळाडूचं, बेस्ट व्हेरिएशन इज बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात आणि हे व्हेरिएशन दाखवत असताना आदित्य भगत या षटकामध्ये पाहायला मिळाला मागच्या चेंडूवरती। आदित्यचंही कौतुक करावं लागेल, मागील हंगामामध्ये आपण पाहिलं
थोडासा आता फिटनेस वरती देखील त्याने भर दिलाय, वेट लॉस त्याने केला आणि चांगला परफॉर्मन्स ही त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धीम्या गतीचा बॉल, यॉर्क लाईनचा हा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी मिडॉन मधला फिल्डर चेंडूपर्यंत सरकला. 1 रन मात्र या बॉलवरती मिळेल. बॅटिंग करत असताना टीम वरद एंटरप्राइजेस बामण डोंगरीला 1 धाव आली. संघ जाऊन पोहोचला 1 खेळाडू बाद 11 या धावसंख्येवरती. नेल्सन फिगर तुम्ही स्कोर कार्ड मध्ये पाहताय आणि तब्बल 11 धावा धावफलकावरती लागताना आपण पाहू शकाल. स्वतः कॅप्टन प्रतीक स्ट्राईक एंडमध्ये पण येताना त्याला पाहू शकाल. या ओव्हरमध्ये पहिल्या पॉवर प्लेमध्ये सामना 4 षटकांचा आहे. 20 मिनिटाचा कालावधी आपल्या वाटेला राहील. त्यामुळे प्रत्येक संघनायकाला आणि खेळाडूंना विनंती राहील बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला सत्र समाप्त करावं लागेल. यावेळेला आपण पाहिलं अगदी लांबून बॉलला खेचून मारलाय. खरं तर स्लॉग हिट करत असताना बॉल स्क्वेअर लेग रिझनकडे चालला, ज्या ठिकाणी फिल्डर आहेत. सिंगलला डबलमध्ये परावर्तित करत असताना 2 धावा आल्या आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वरद एंटरप्राइजेस बामण डोंगरी संघ जाऊन पोहोचलाय 1 खेळाडू बाद 13 या धावसंख्येवरती. बघा या पुढचा सामना असेल विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभोजे विपक्ष गव्हाण योद्धा. दोन्ही संघनायक आपण रेडी राहा पुढच्या लढतीसाठी. पहिलं सत्र संपेल तेव्हा आपण लगेचच कर्णधार टॉससाठी मंचकावरती यायचं आहे. 13 रन स्कोर कार्डमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना आपण पाहताय. शॉर्ट टीम मीटिंग प्लीज. प्रसादच्या संघाला सूचना राहील, प्रत्येक संघाला ही महत्त्वाची सूचना राहील, आपण अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. नावा नगरीमध्ये आपण सध्या आहोत. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचं लक्ष आता या स्पर्धेकडे लागलंय. आणि नावा म्हटलं की खरं तर मिनी कॅलिफोर्निया हिल स्टेशन तुम्हाला आणि अगदी समुद्रकिनारी असलं हे क्रीडांगण, प्रफुल्लित असं वातावरण जर तुम्हाला कुठे बघायचं असेल तर नक्कीच तुम्हाला नावा नगरीमध्ये यावं लागेल. भरपूर चांगलं असं हे क्रीडांगण, आउटफील्ड अप्रतिम राहिली. मैदानाचं आपण डायमेन्शन जर पाहिलं तर समोरच्या दिशेने विसेपला लॉंग बाउंड्री असते. त्यामुळे तुम्हाला जेव्हा जेव्हा मोठे स्कोरिंग शॉट खेळायचे असेल तेव्हा तुम्हाला नक्कीच ताकद प्लस टायमिंग या दोन्ही गोष्टींवरती भर द्यावा लागतो. बघा सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये आता स्वतः जावळे संघाचा प्रमुख खेळाडू बॉलिंग ट्रॅकमध्ये आपण येताना पाहताय. यावेळेस मनीष कडू याला आपण पाहू शकाल. दोन्ही एंडने खरं तर आपण पाहता या विकेटमध्ये सामने पाहायला मिळतील. सातत्याने अनेक वेळा स्पर्धा आम्ही पहिला एकाच एंडने फलंदाजी होते, पण इथे आज या स्पर्धेमध्ये दोन्ही एंडने मात्र तुम्हाला फलंदाजी पाहायला मिळेल. यावेळेला अतिशय वेगवान आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग बॉल पाहायला मिळाला. ॲक्युरेट यॉर्कर हाताळत असताना मनीष कडूला आपण पाहिलं आणि पहिला डॉट बॉल त्याच्या माध्यमातून या षटकामध्ये पाहायला मिळाला. ज्या बिपिनने षटकार मारत आपलं अकाउंट ओपन केलंय, चौकारी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला, त्याला मात्र आता इथे शांत ठेवत असताना मनीष कडू हा गोलंदाज ओव्हर द स्टम्प्स राईट आर्म ओव्हर द विकेट त्यांना आपण पाहताय. दमदार असा हा खेळाडू यावेळेस बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज होताना. यावेळेस स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. इथे बघा लेंथ मागे घेतली, बॉलची तर गती वाढवली परंतु लेंथ कमी केली आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं व्हेरिएशन मनीषच्या माध्यमातून. पहिला बॉल फुल लेंथ आणि त्यानंतर आपण पाहिलं गुड लेंथ म्हणून मात्र बॉलला उडवलं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हे व्हेरिएशन फार गरजेचं आहे आणि हे व्हेरिएशन दाखवत असताना मैदानामध्ये मनीष कडू हा गोलंदाज. पहिलं सत्र आहे, बॅटिंग आली आहे या ठिकाणी. वरद एंटरप्राइजेस बामण डोंगरी संघाच्या वाट्याला ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना हा बॉल मागे चालला कॅप्टनच्या दिशेने. प्रसाद आपण पाहता त्या ठिकाणी उभे होते, त्यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. 1 रन या बॉलवरती आली आणि एका रनने मात्र स्कोर कार्ड थोडंसं पुढे सरकताना आपण पाहू शकाल. 1 खेळाडू बाद 14 धावा. 1 खेळाडू बाद 14 अशी धावसंख्या धावफलकावरती. षटक क्रमांक 2 सुरू झालंय. सर्व संघ जे सहभागी झाले तर प्रत्येक संघाचं खरं तर कौतुक करावं लागेल. या स्पर्धेमध्ये खेळणं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं, ज्यामध्ये यंगस्टर, रेग्युलर क्रिकेटर, 40+ क्रिकेटर तुम्हाला पाहायला मिळाले आणि चांगली स्पर्धा. यावेळेला हेलिकॉप्टर लुक द्यायचा होता आणि बॉल मागे चालला गली क्षेत्राकडे, ज्या ठिकाणी 3 फिल्डर बॉलच्या मागे धावत असताना 1 रन पुन्हा एकदा ॲड होईल. थोडा संयम दाखवतोय मैदानामध्ये प्रतीक. त्याला माहिती आहे तो जितका वेळ विकेटवरती उभा राहील तितक्या धावा जास्त येतील. त्यामुळे तो विकेटवरती वेळ घालवताना जास्तीत जास्त संधी बिपिनला देतोय. सुरुवातीला जर का बिपिननं आक्रमण केलं तर त्याचं प्रेशर थोडंसं कमी होईल. एक वेगळी स्ट्रॅटर्जीने मात्र हा संघनायक मैदानामध्ये उतरलाय आणि त्याच्या बरोबरीने आपण पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या. तर मनीष या षटकामध्ये कमबॅक करत असताना पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या आणि इथे पुन्हा एकदा फुल लेंथ डिलिव्हरी. वेगवान बॉल टप्पा पडला, खाली राहिला आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना हा डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले बघा या खेळाडूची. चांगली बॉलिंग ॲक्शन आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला अजित आगरकर जो होऊन गेलाय गोलंदाज, त्याच्यासारखी त्याची बॉलिंग शैली आहे
आणि टप्पा अचूक आहे. आणि इथे आपण पाहिलं हा डॉट बॉल 15 धावा धावफलकामध्ये 1.5 चेंडूचा खेळ संपला पहिल्या सत्रामध्ये बॉलिंग करत असताना जावले टीमच्या माध्यमातून. याही वेळेला आपण पाहिला फुल लेन डिलिव्हरी ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला बॉल मागे चालला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह फिल्डर आहे त्या ठिकाणी पोहोचतील फेकतील दरम्यान 2 धावा घेताना हे दोन्ही खेळाडू गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चांगलं ताळमेळ पाहायला मिळालं. आणि या बॉलवर त्याला 2 धावा 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक खेळाडू बाद 17 धावा धावफलकावरती. डीजे प्लीज. प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग. धन्यवाद. बघा एक विशेष महत्त्वाची सूचना राहील. ज्या सुपर ओव्हरचे आपण सामने पाहिले मागचे 5 त्या सुपर ओव्हरचे सामन्यातील एकही गुण या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाहीये. आणि जे संघ टॉप 4ला जातील त्या टॉप 4 मधील संघातील खेळाडूंनाच या ठिकाणी वैयक्तिक पारितोषिकं दिली जातील. एक महत्त्वाची सूचना मात्र आम्ही पुन्हा एकदा देतोय सर्व खेळाडूंना. चांगलं आयोजन नियोजन आणि खूप चांगल्या पद्धतीचं आपण हे पाहता क्रीडांगण आणि या स्पर्धेचं दमदार आयोजन. पहिला सामना सुपर 8चा आणि यानंतर विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे विपक्ष गव्हाण योद्धा ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण रेडी राहा. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झालाय जोगेंद्र कोळी. हा खेळाडू मोहा कोळीवाडा गावचा खेळाडू जोगेंद्र आलाय बॉलिंग ट्रॅकमध्ये. समोर प्रतीक पाटील कॅप्टन. पहिला बॉल यॉर्क लाईनचा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. जबरदस्त ॲक्युरेट गोलंदाजी पाहायला मिळाली. यॉर्कर फेकणं सोपं नाहीये. कधी कधी आपण पाहिलं यॉर्कर फुलटॉस देखील होऊ शकतो आणि कधी कधी ओव्हरपिच देखील होऊ शकतो. परंतु इथे परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला जोगेंद्र कोळीच्या माध्यमातून. आणि लाईन चांगली होती कदा जोगेंद्रची. डॉट बॉल खेळत असताना प्रतीक पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा त्याच लेंथवरती बॉटम हँडचा वापर करायचा जरूर आहे त्या ठिकाणी प्रतीकला. पण तुम्हाला बॉलच्या लाईनमध्ये यावं लागेल. अजून एकदा आपण पाहिला वाईड यॉर्करचा प्रयत्न झाला आणि सक्सेसफुल राहिला जोगेंद्र कोळी या षटकामध्ये. सलग 2 डॉट बॉल. प्रेशर थोडासा राहील आता प्रतीक पाटील वरती प्रेशर राहील त्या ठिकाणी वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी या संघावरती. आदरणीय सोमनाथदादा म्हात्रे वरद एंटरप्राइजेस संघाचे संघ मालक त्यांचं या ठिकाणी आगमन त्यांचं मनपूर्वक स्वागत. आता या ठिकाणी सेकंडला रिस्क घेतली. प्रतीकला हवी या स्ट्राईक. मी मगाशी उल्लेख केला जितका चेंडू प्रतीक फेस करेल या सामन्यामध्ये तितका धावा येतील. पण तो एका बाजूने बिपिन देखील कमी नाहीये. त्याने षटकार मारला त्याने चौकार मारला त्याच्याकडे देखील ती क्षमता आहे. तोही धावा बनवू शकतो. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी आक्रमणच करायचं आणि धावाचं टार्गेट सेट करायचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 19 एक खेळाडू बाद. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. जोगेंद्र कोळी यावेळेला लॉफ करत असताना व्ही सेप मध्ये बॉल मागे चाला फील्ड डाऊन द बॉल. आदित्यकडून चूक झाली आहे. एक चांगला खेळाडू त्याच्या हातातून मात्र झेल सुटलाय. जीवन दरम्यान प्रतीकला आणि दरम्यान महत्वाच्या 2 धावा आल्या त्या म्हणजे वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी या संघाला. बघा ऍक्शन रिप्ले साइड आर्म ऍक्शन गोलंदाजी लेंथ बॉल होता त्याच्यावरती अगदी सरळ बॅटने हा फटका पाहायला मिळाला. व्ही सेप मध्ये मागे फिल्डर आदित्य धावत गेले होते. रनिंग कॅच त्याला पकडायचा होता. झेल सुटला गेला आणि 2 धावा मिळताना आपण पाहताय बामणडोंगरी संघाला. वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी संघ मैदानामध्ये खेळतोय. स्टेप आउट झाले. आक्रमक स्ट्रोक खेळत असताना मात्र लेंथ मागे टाकली आणि इथे मात्र फटका फसला. एजंट टेकन खेळाडू बाद. कॅप्टन चालला मैदानाच्या बाहेर. प्रतीकला मात्र नक्कीच मोठा धक्का दिलाय या ठिकाणी जोगेंद्र कोहली या गोलंदाजाने. प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग. 2.5 चेंडूंचा खेळ संपला. आता प्रतीक मैदानाच्या बाहेर गेला. कॅप्टनचा विकेट मिळाला. आता तदनंतर आपण पाहता बामणडोंगरी गावचा आणखीन एक आक्रमक फलंदाज रोहित म्हात्रे 4थ्या क्रमांकावर दाखल झालाय. धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. आता आक्रमण करण्याची वेळ आली आहे. जर धावा कमी आल्या तर मात्र पुढच्या सत्रामध्ये खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे इथे
धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. वरत एंटरप्राइजेस बामणडोंगरी संघाच्या माध्यमातून आल्या मात्र बॉलला उडवलाय, त्या ठिकाणी वाडी स्ट्रॉंगच्या डोक्यावरून फेकून दिलाय सीमा पार. रोहित मात्रे ब्रँडेड षटकार 6 धावा. जिच्या खुशीतून स्वराज्य निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, स्वराज्याची स्थापना ज्या राजाने केली ते राजे शिवछत्रपती, आईचं स्वप्न ज्याने पूर्ण केलंय तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिबार मानाचा मुजरा. 2 गडी बाद 27 अशी धावसंख्या धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपला, अजूनही वेळ गेलेली नाहीये. शेवटचं षटक बाकी आहे. स्लॉग ओव्हर. अंतिम षटकामध्ये आता डू ऑर डाय, अभी नाही तो कभी नाही असाच खेळ मैदानामध्ये रोहित आणि त्याच्याबरोबर बिपिनला करायचा आहे. तर या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण येताना पाहताय रणजित ठाकूर. हा खेळाडू बेलपाडा गावचा, ज्याला खरं 4000 पॉईंट्सने आपल्या संघामध्ये सोल्ड केलंय. प्रसाद घरतच्या खरं संघ मालकाने, संघ मालक देखील आपण पाहताय प्रमोददादा कडू आहे आणि ज्याला 4000 पॉईंट्सची बोली लागली आहे त्याच्यावरती विश्वास दाखवलाय बेलपाडा गावचा हा खेळाडू रणजित ठाकूर. बॉलिंग मार्कवरती आला आणि एका बाजूने आपण पाहत आहे बिपिन पावशे वहाळचा खेळाडू, त्याच्याबरोबरने बामणडोंगरीचा रोहित मैदानामध्ये आहे. चांगली कामगिरी साकारत असताना एक बॉल त्याने फेस केला मागच्या षटकातला आणि त्याच्यावरती मात्र षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले या खेळाडूने. आक्रमक भूमिका साकारायची. आता अंतिम षटक बाकी आहे, निर्णायक षटक असेल. स्लॉगवरचं षटक फार महत्वाचं राहील या मॅचमध्ये. समोर बिपिन सज्ज होतं. बघा गाडी आली मैदान, थोडासा खेळ थांबवा प्लीज. आणि विनंती राहील जेव्हा सामना सुरू असेल तेव्हा प्रेक्षकांना विनंती असेल आपण गाडीमध्ये आणू नका मैदानामध्ये, प्लीज थोडं सहकार्य करा. यावेळेला यॉर्कर लाईनचा बॉल पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह करत असताना अगदी बुंध्यामध्ये टाकला हा चेंडू होता आणि इथे सिंगल घेत असताना रोहित आलाय स्ट्राईक एंडला. सिंगलने संघ पुढे सरकला. एकूण धावा धावफलकावरती 2 गडी बाद 28. 28 लॉस ऑफ 2 विकेट्स. 28 धावा. चला नेक्स्ट मॅच साठी विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजा आणि गबान योद्धा दोन्ही संघांचे खरंतर कर्णधार गबान योद्धा आणि एका बाजूने विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजा संघाचा कॅप्टन. रोहितसाठी फुल टॉस. यावेळेला अक्रॉस द लाईन फुल टॉस मध्ये फुल टोल वसूल करणारा अजून एक आपण पाहत आहे. इट्स अ फ्लायटी अँड मायटी षटकार. गेम चेंजर म्हणून भूमिका साकारतो मैदानामध्ये रोहित मात्रे हा खेळाडू. त्याने 2 बॉल फेस केले आणि आतापर्यंत 600च्या स्ट्राईक रेटने 2 षटकार लगावत 12 धावा आपल्या संघासाठी केल्या. मनोज भगत एका बाजूने कॅप्टन असेल, दुसऱ्या संघाचे कॅप्टन असतील सिद्धेश कोळी. चला दोन्ही कॅप्टन या आपण. यानंतर आपण या 17 षटकानंतर लगेच टॉसकडे वळणार आहोत. आज तुम्हाला वेळेला महत्त्व द्यावं लागेल. शेवटचा हा दिवस आहे. कट करायचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला होता. पंचांनी वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये दीपक बोराडे, स्क्वेअर लेग पंच आमचे गणेश बाविस्कर, तिसरे पंच आमचे नीरज राणावत. कालच बिग बॅश स्पर्धा संपन्न करून मात्र या स्पर्धेमध्ये पंच दाखल झाले. लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला गुडघा वाकवत टर्न केलाय. सेकंडचा कॉल रोहितला हवी स्ट्राईक आणि इथे 2 धावा आपण येताना पाहत आहे. 2 रन इथे आल्या या बॉलवरती आणि या 2 रनच्या मदतीने संघ पुढे चाललाय. एकूण धावा स्कोर कार्डवरती 37. मी मगाशी म्हटलं पहिल्या 3 षटकामध्ये काय घडलं हे विसरायचं आहे. तुम्हाला वर्तमान काळामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र आक्रमण करायचं आणि ते आक्रमण आता रोहितनं सुरू केलंय. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेला देखील स्टेप आउट झाले. बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलाय, अगदी पायाने अडवलाय आणि एकच रन या चेंडूवरती राहील. चला शेलगरचा संपूर्ण स्क्वॉड आपण RR रायडर्स वहाळ त्या ठिकाणी बॅनर आहे तिकडे जायचंय. तुमची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. कमालीचं कमबॅक रणजित ठाकूर करत असताना बिपिन आता स्ट्रायकिंग एंडला. 38 धावा 38 लॉस ऑफ 2 विकेट्स. धावसंख्या आपण फक्त दिशा दिले. लेग लान्स करायचा बॉल मागे चला. आउटफील्ड फास्ट जोगेंद्र आहे त्या ठिकाणी. डीप बॅकवर्ड्स वर लेगला. आता स्ट्राईक हवी आहे रोहितला. एकच रन घेतली या बॉलवरती आणि एका रनच्या मदतीने संघ पुढे जाताना पण पाहता तब्बल 39
या इनिंगमधला या षटकातला हा शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा हा शेवटचा चेंडू, फार महत्त्वाचा चेंडू. आणि समोर आपण पाहताय सिक्सर किंग, 4 बॉल 15 धावा करणारा रोहित मात्रे स्ट्राईक एंडला सज्ज असताना आपण पाहू शकाल. लास्ट बॉल यावेळेला शफल झाले अक्रॉस द लाईन. जोगेंद्रने मात्र बॉलला कशाही पद्धतीने थांबवलंय जरूर आणि अतिशय चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. त्यांना जेव्हा वाटलं हा बॉल आपल्या आवाकाच्या बाहेर आहे अडवणं, तेव्हा मात्र नक्कीच त्याने पाठमोऱ्या पद्धतीने चेंडूला थांबवलं आणि 2 धाबा या बॉलवरती आल्या. या 2 रनच्या मैत्रीने आपण बादा फायटिंग टोटल उभं आलं, ते म्हणजे 2 गडी बाद 41 धाबा पहिल्या 7 समाप्तीनंतर धावफलकावरती आल्या. आता येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी निलेश 11 जावले विनर्स टीमला करायच्या तब्बल 42. तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. टॉस केला जाईल. चला, टॉससाठी 2 कॅप्टन सिद्धेश कोळी आणि मनोज भगत, आमचे आप्पा सर आत्माराम कोळी साहेबांचे इथं आगमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत. चला, लगेचच आपण फिल्डिंग लावून घ्या. आता वेळ आपल्याकडे कमी आहे. मी पुन्हा एकदा विनंती करेन, तर सन्माननीय आशिषजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभासे या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. तर ऋषी नाईक यांच्या बॅटसाठी अजूनही बोली वाढते. समाधान नाईक यांच्याकडून 5,500. समाधान नाईक बामणडोंगरी यांच्याकडून 5,500. त्याच्या अगोदरची बोली सुधीर शेठ ठाकूर यांची होती 5,000ची. टॉस जिंकलाय तो गव्हाण संघानं. चला, या मॅच नंतर लगेच आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. धन्यवाद. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा पुढच्या लढतीसाठी. आणि या अगोदर जाऊया सेकंड इनिंगमध्ये. तब्बल 42 धाबा प्रतिषटक आपण जर पाहिले या मॅचमध्ये 10.50 हा रिक्वायर्ड रन रेट असेल. आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी लगेचच प्रसाद तुमची पहिली जोडी मैदानाकडे पाठवा. बघा, आम्ही आता वारंवार सूचना करू कॉमेंट्री बॉक्समधून प्रत्येक संघानं, कारण वेळ कमी आपल्याकडे, सामने जास्त आहेत. आणि त्याच्याबरोबरने संध्याकाळी प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी म्हणजे बक्षीस वितरण सोहळा देखील आपल्याला संपन्न करायचा आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. त्यामुळे प्रत्येक टीमला सूचना राहील, आपण थोडं सहकार्य करा. 24 बॉलमध्ये आपण पाहता 42 रन्स चेस करायचे आहेत. रिक्वायर्ड रन रेट 10.5चा आपण पाहत आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग झाले सर्व संघ, त्यांचं कौतुक करावं लागेल. गेले 2 जानेवारीपासून आजवरचा हा प्रवास, 5 जानेवारी शेवटचा हा दिवस, नवीन वर्षाच्या स्वागताला आपण पाहता या उलवानोट प्रीमियर लीगचं दमदार आयोजन. आणि यंदा ठिकाण मात्र नावानगरी. प्रत्येक वर्षी हे 6वं पर्व आहे. अनेक वेगवेगळ्या मात्र संघांना, गावांना मात्र संधी मिळाली उलवानोट प्रीमियर लीगचं आयोजन भरवण्याची. आणि यंदा हा मान मिळाला नावानगरीला आणि चांगलं आयोजन तुम्ही होताना पाहताय. सुपर 8चे 8 संघ त्यामध्ये ही लढत. चला, वॉर्मअप करताना जास्त स्वतःवरती प्रेशर टाकू नका बाळा, दुखापत झाली तुम्हाला बसावं लागेल पुढच्या मॅचला. चला, लवकरात लवकर प्लीज विनंती राहील, प्रसादला आपण मैदानाकडे चला. खरं तर वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी संघाकडे प्रमुख अस्त्र आहे आयकॉन खेळाडू आदित्य पाटील, एक अतिशय चांगला व्यावसायिक दर्जाचा गोलंदाज. त्याचं षटक देखील फार महत्त्वाचं राहील. संपूर्ण खेळाडूंची मात्र चांगली कामगिरी महत्त्वाची राहील या मॅचमध्ये. आणि पहिली जोडी निलेश 11 जावले विनर्स संघाची पहिली जोडी प्रसाद घरत आणि त्याच्या बरोबरीने मनीष कडू. जणू काही निलेश 11 जावले ग्रामीण संघच मैदानामध्ये खेळतोय असं आता आम्हाला फील झालंय, कारण ही जोडी नेहमी
या जावळे संघासाठी मैदानामध्ये उतरताना आपण पाहिली आणि दमदार कामगिरी राहिली. मनीष आणि प्रसाद चांगलं बॉन्डिंग या खेळाडूंचं आहे एकमेकांमध्ये आणि चांगला प्रवास त्यांचा आजवरचा आपण पाहिला. आणि प्रसाद घरत म्हटला की फक्त उलवाड नाही आहे तर संपूर्ण रायगड टेनिस क्रिकेटमधला अतिशय घातक स्फोटक फलंदाज आणि त्याहीपेक्षा आपण जर पाहिला तर डाव्या हाताच्या गोलंदाजासमोर तो नेहमी आक्रमक झाला. त्यामुळे आता आदित्य आणि प्रसादचं बॅटल हे नक्कीच पाहण्यासारखं राहील, यात शंका नाही आहे. आपण दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. कोण जिंकेल, पुढच्या फेरीमध्ये कोणता संघ पोहोचेल, सेमीफायनलमध्ये कोण जाईल, यासाठी मात्र हा संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळेल. आदित्य पाटीलचं पहिलं षटक तुम्ही पाहणार आहात कधी या इनिंगमध्ये. 12,500 पॉईंट्स सर्वाधिक बोली लावली या खेळाडूवरती. संघ मालकाने आदरणीय सोमनाथदादा म्हात्रे आणि भास्करदादा घरत यांचा संघ वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी याने 12,500 पॉईंट्सची बोली मात्र खेळाडू लावली. तर एका बाजूने आपण पाहताय चोगेंद्र कोळीला निलेश शिलमन जावले विनर्स संघामध्ये 10,000 पॉईंट्सची बोली लागली, सर्वाधिक जास्त बोली पाहायला मिळाली. तर डावाला सुरुवात झाली आहे. पहिला सामना सुपर 8चा अतिशय रोमहर्षक तुम्हाला होताना पाहायला मिळेल. आणि डावाला सुरुवात करत असताना पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये गोलंदाज त्या ठिकाणी आपण येताना पाहत आहे आदित्य पाटील, ऋषी नाईक. एक सेकंड. बेलपाडा रॉयलचा जो तिकडे पॅव्हेलियन आहे तिकडे एक बाईक आहे, त्याचा आरसा तिथे बाजूला कोणी असेल तर आपण इलेक्ट्रिक बाईक त्याचे आरसे थोडेसे डाऊन करा प्लीज, कारण इकडे त्रास होतोय स्टेजवर. या स्क्वेअर लेग अंपायरच्या पाठीमागे बेलपाडा रॉयल्स आणि नावाकाडीच्या मध्ये जी इलेक्ट्रिकल बाईक आहे त्याचे मिरर आपण थोडे डाऊन करा प्लीज. बघा कॅमेरामॅनचा बसला त्याच्या मागे थोडं रिफ्लेक्शन येतो आमच्या व्यासपीठावरती, ते थोडं आपण सहकार्य करा. धन्यवाद, थँक्यू सो मच. तर जाऊया मॅचच्या दिशेने. डावाला सुरुवात झाली आणि समोर असेल प्रसाद करत कॅप्टन निलेश 11 जावले विनर्स संघाचा. तर एका बाजूने प्रमुख गोलंदाज आदित्य पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला फुल टॉस मिडॉनला क्लिअर करत असताना डाऊन द ग्राउंड केले आणि पहिल्याच बॉलवरती आपली झलक दाखवत असताना इथे आपण पाहता वेलकम बाउंड्री 4 चौकार. 4 धावा या फटक्यावरती आल्या. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. अगदी लोअर फुल टॉस बॉल होता त्याच्यावरती मात्र मिडॉन आणि मिडॉप 30 सर्कलच्या आतमध्ये आहे हे प्रसादला माहिती आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र हा खेळला फटका ज्या ठिकाणी 4 धावा आल्या या पहिल्या बॉलवरती. निलेश 11 जावले विनर्स संघाला प्रसाद घरच्या बॅटमधून अकाउंट ओपन झालं. या खेळाडूचं पलटवार करायचा, यावेळेला फिरून मारला बॉलला, शॉर्ट ऑफ लेन बॉल मागे खेळलेत आणि इथे डीपमध्ये प्रोटेक्शन मिळत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळालं. गव्हांचा खेळाडू ओमकार कोळ्या त्या ठिकाणी 2 धावा येतील या चेंडूवरती आणि संघाची वाढती धावसंख्या आपण पाहता बिनबाद 6, 42चं टार्गेट आहे. त्यामुळे अजूनही 22 चेंडूमध्ये विजयासाठी 36 धावांचं समीकरण, 22 बॉल आणि 36 धावा हे समीकरण मैदानामध्ये उरलंय. विकेट घ्यावे लागतील फिल्डिंग करणाऱ्या वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी टीमला. जर तुम्हाला या सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल, हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर तुम्हाला विकेट घ्यावे लागतील. इथे आपण पाहता फ्लाईट दिली, धीम्या गतीचा बॉल आणि फुटवर्क नाहीये, त्यामुळे आपण पाहिला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. स्वतःवरती निराश झाला खरं तर त्या ठिकाणी प्रसाद. या बॉलवरती एखादा स्कोरिंग शॉट यायला हवा होता असं त्याला वाटत होतं, पण तसं नाहीये कारण आदित्य देखील त्याच धाटणीचा गोलंदाज आहे. तो एक व्यावसायिक गोलंदाज आहे, त्याच्याकडे देखील व्हेरिएशन आहे. ते व्हेरिएशन तो मैदानामध्ये दाखवत असताना आपण पाहता आदित्य पाटीलला या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस, थोडंसं व्हेरिएशन करत असताना हे व्हेरिएशन आता अंगलट आलंय आणि पंचांचा इशारा आलाय नो बॉल. सर ओव्हर स्टेपिंग की प्लॉटच्या बाहेर पडला बॉल. येस हाईट फॅक्टर बीमर घोषित केला स्क्वेअर लेग पंचाने. तर फिल्डिंग टीमने चॅलेंज केलं अंपायरच्या निर्णयाला, रिव्ह्यू घेण्यात आलाय. आपण जाऊया टीव्ही अंपायरकडे, चेक केलं जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी पीटीसी येस पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट या ठिकाणी करण्यात आलं आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच क्लिअर केलं जाईल बॉलची वेस्ट हाईट काय असेल आणि बॉल लिगल आहे की नाही हे पाहिलं जाईल. तदनंतर मात्र आम्ही निर्णय देणार आहोत. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आला नो बॉल. इट्स अ बीमर. बघा पंचांचा निर्णय अगदी योग्य होता आणि आपला रिव्ह्यू आपण गमावलाय. फिल्डिंग टीमला सूचना राहील, रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिला आपला. बघा तुम्हाला ऑन स्क्रीन बघायला मिळेल. येस रिप्ले टेलिकास्टमध्ये आपण पाहताय अगदी कमरेच्या वर होता आणि प्रसादचा पाय पॉपिंग क्रीजमध्येच आहे, त्यामुळे पंचांनी अगदी योग्य निर्णय दिला. बीमर दीपक बोराडे. काल रात्री आपण पाहताय खरं तर महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश आणि आज पुन्हा एकदा ओलमानोर प्रीमियर लीग. फ्रीड बॉल आणि समोर प्रसाद. यावेळेला कमबॅक, क्या बात आहे.
नॅचरल स्विंगचा अगदी चांगला वापर करत असताना अँगल बनवला, कोण बनवत असताना मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. फ्रीड बॉलवरती मात्र आदित्यने कमबॅक केलंय. प्रसादला थोडंसं डॉमिनेट केलं या चेंडूवरती, जिथे एक मोठी संधी होती प्रसादला मोठा फटका घेण्याची, त्याला थांबवलंय. 7 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. हलक्या हाताने लेग ग्लान्स केला, बॉल मागे चला गॅपमध्ये, थोडंसं अप अँड डाऊन, बॉल पोहोचेल का बाउंड्रीच्या दिशेने, नाहीये. फिल्डरने बॉलला थांबवलं अगदी पायाच्या दिशेने फुटवर्कचा वापर करत असताना. अंकित शिवकरला आपण पाहता मोरव्या गावचा हा खेळाडू, 2 धावा त्याने वाचवल्या आणि 2 रनने मात्र संघ पुढे चाललाय. 9 रन स्कोर कार्डमध्ये. प्रति षटक 10.50 आणि त्याहीपेक्षा फिल्डिंग करणाऱ्या टीमला विकेट घ्यायच्यात. का आघाडीचे खेळाडू जर तुम्ही बात केली तर नक्कीच या सामन्यामध्ये कमबॅक कराल. आणि जर का ही भागीदारी थोडीशी पुढे गेली, मोठी झाली तर मात्र डोकेदुखी राहील फिल्डिंग करणाऱ्या वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी टीमला. या इनिंगमधला पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. आदित्य सज्ज होतोय, दिशा दिली हलक्या हाताने, इनसाइड आउट, सेन्सिबल क्रिकेट. गॅपमध्ये फटका, एक्स्ट्रा कव्हर, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि 2 धावा आल्या. असं म्हणतात पायाने चालाल तर अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चालाल तर ध्येय गाडाल. आणि इथे अगदी चांगलं क्रिकेट प्रसाद गरज करून पाहायला मिळालं. लॉंग इनिंग त्याला खेळायचे आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेमध्ये धावा आल्या तब्बल बिनबाद 11. 18-31 ऑन स्क्रीन आपण पाहताय. का तर हे कॅल्क्युलेशन येणाऱ्या 18 बॉलमध्ये 31 धावा करायच्यात. अजूनही मॅचमध्ये निलेश 11 जावले विनर्स टीमला आणि एका बाजूने वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी टीमला या धावा रोखायच्यात. हा सामना फार महत्वाचा आहे. जिंकलात तर तुम्ही सुपर 4ला पोहोचाल, जिंकलात तर तुम्ही सेमीफायनलला जाल आणि नक्कीच पुढे जाण्याची संधी मिळेल. आणि जर का पराभूत व्हाल तर मग तुम्हाला आता इथून वर्षभर या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहावी लागेल. नॉकआउट स्टेजला आपण आहोत, बाद फेरी ज्याला म्हणतात. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा पाहिलं, जेव्हा आपण मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी होतो तेव्हा प्रत्येक सामना तुम्हाला डू ऑर डाय असतो आणि इथे देखील तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सेकंड ओव्हरमध्ये स्वतः कॅप्टन प्रतीक पाटील आलाय बॉलिंग मार्कवरती. अगदी आपण पाहिलं कमी कालावधीमध्ये कमी वेळेमध्ये मात्र स्वतःला सिद्ध करणारा हा खेळाडू, वहाळ संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणण्याची भूमिका आपण अनेक वेळा पाहिली. मंचकावरती आपण पाहता मोठ्या संख्येने मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्या सर्वांचं स्वागत आपण करूया या स्पर्धेच्या निमित्ताने. राऊंड द विकेट. यावेळेला बॅक टू द बॉलर. मंचावरती आपण पाहताय करतात लवकरच रॉयल स्पोर्ट्स उल्वे यांच्या माध्यमातून दमदार नाईट स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचे आयोजक आमचे मित्र तुषार कोळी, प्रतीश पाटील सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचं देखील स्वागत करूया. का तर येणाऱ्या हंगामामध्ये भरपूर तुम्हाला नाईट स्पर्धा पाहायला मिळतील या विभागामध्ये. यावेळेला धीम्या गतीचा बॉल आणि फुटवर्क नाहीये, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला प्रतीकच्या माध्यमातून. लेफ्टी फलंदाजाला थोडंसं बांधून ठेवलं आहे प्रतीकने या षटकामध्ये. जरी धावा 42 असल्या तरी गुणवत्ता आहे. खरं तर या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी संघाकडे त्या धावा ते रोखू शकतात. आणि एका बाजूने प्रसाद या सामन्याचा की फॅक्टर आहे. तो जितका वेळ उभा राहील तितकं मात्र टेन्शन वाढेल बामणडोंगरी संघाचं. आणि या षटकामध्ये मात्र कमालीचं प्रदर्शन. यावेळेला देखील बॉल बॅक ड्राईव्ह, थोडीशी हाय जंप लगावली होती प्रतीकने. बॉलला थांबवण्याचा प्रयत्न जरूर झाला, त्याच्या डोक्यावरून बॉल मागे ट्रॅव्हल झाला आणि एक सिंगल. ज्या ठिकाणी आपण पहिले 2 डॉट बॉल फेस करत असताना तिसरा चेंडू प्रतीक्षा करावी लागली 1 रनसाठी. त्या ठिकाणी मनीष कडूला 1 धाव आली, 12 वरती पोहोचला. आता अजूनही 15 चेंडू आणि तब्बल 30 धावा. प्रत्येक बॉल 200च्या स्ट्राईक रेटनं खेळावा लागेल. प्रत्येक बॉल मागे तुम्हाला डबल्स रन करायचे आहे आणि 1-2 मोठे जर फटके आले तर मात्र चेंडू आणि धावांमधलं तुम्हाला अंतर कमी होताना पाहायला मिळेल. 15 बॉल 30. यावेळेला देखील हाफ हेलिकॉप्टर मागे चाललाय बॉल, बाला त्या ठिकाणी आहेत लॉंग ऑफला. गुड फिल्डिंग, थ्रो झालाय. सेकंडचा कॉल आणि इथे आपण पाहताय सेफली आपल्या पॉपिंग क्रीज मधले पोहोचले मनीष कडू. तो बघा, तुम्हाला जेव्हा सेकंड रन घ्यायचे असेल तेव्हा तुम्हाला पहिली रन अतिशय वेगाने पूर्ण करावी लागते, तेव्हा तुम्ही सेकंड रेडी होताय. आणि इथे आपण पाहताय 2 रन कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. 2 रनच्या मध्ये आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर येणारे 14 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 28 धावा. इथून कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. सुपर ओव्हर नसणार आहे, त्यामुळे तुम्हाला धावा चेस करावा लागतील 28. इथे देखील आपण पहिला थोडासा बॅट हातामध्ये फिरली, खेळाच लॉफ करायचा बॉलला, परंतु हलकीशी आतली कडा घेऊन बॉल मागे चाललाय. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली अंकित कडून. 2 धावा याही चेंडूवरती आल्या. आणि आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर 13-26 मॅच ऑन आहे.
सामना आपण जर पाहिला या कंडिशनला प्रणय बॅलन्स आहे, कारण 13 बॉल 26 हे समीकरण आहे. प्रत्येक बॉलच्या मागे 200चा स्ट्राईक रेट आणि एका बाजूने आपण जर बॅटिंग टीमचा विचार केला तर एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. बिनबाद 16 धावा धावफलकावरती आहेत. प्रतीक पाटीलनं मात्र या षटकामध्ये आपली गुणवत्ता, आपलं कौशल्य, आपलं नैपुण्य मात्र दाखवलंय. ॲज अ कॅप्टन म्हणून चांगली भूमिका तो साकारतोय. एक षटक इकॉनॉमिकल फिगर हवं होतं आणि ते षटक आता मार्गस्थ आहे. प्रतीकच्या माध्यमातून बघतो शेवटचा बॉल बाकी आहे आणि समोर कॅप्टन प्रसाद, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. यावेळेला बॉलला उडवलाय आणि पाठवलाय ब्लॅक स्क्रीनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड. धमाका केला या ठिकाणी प्रसादने. आला षटकार. आता गणित बिघडलंय, कारण 12 बॉल मध्ये आता विजयासाठी तब्बल 20 धावा. बारा चेंडू आणि 20. चला शॉर्ट टीम मीटिंग आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या. पहिल्या 5 बॉलमध्ये प्रतीकने फक्त 5 धावा दिल्या आणि एक चेंडू मी बघाशी उल्लेख केला, यॉर्कर टाकणं सोपं नाही आहे आणि तेच केलं. ओव्हर पिच पद्धतीचा बॉल आणि त्याच्यावरती मात्र चांगला हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. बॉटम एंडचा चांगला वापर करतो प्रसाद प्रत्येक इनिंगमध्ये आणि त्याच्या बॅटमधून धमाका षटकार पाहायला मिळाला. आता 12-20चं कॅल्क्युलेशन. मॅच ऑन आहे. अजूनही सामना संपलेला नाही आहे. सामना कोण जिंकेल हे आपण सांगू शकत नाहीये. प्रिडिक्शन आपण करू शकतो. इथे आपण जर पाहिलं तर थोडंसं पारडं जड आहे, ते म्हणजे निलेश 11 जावळे विनर्स संघाचं, कारण एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. प्रीत म्हात्रे यावेळेस बॉलिंग मार्कवरती आलेत. सोमनाथ दादा म्हात्रे तर या संघाचे पुरस्कर्ते आणि त्यांचे चिरंजीव आहेत. येस, अंकितकडे चेंजेस झालेत बघा प्रणय. आता चेंजेस झालेत थोडेसे. अंकितवरती विश्वास दाखवला. अनुभवी खेळाडू मोराबे गावचा अष्टपैलू खेळाडू अंकित शिवकरवरती आता विश्वास दाखवलाय या ओव्हरमध्ये. 12-20. त्यामुळे इथे आपण जर पाहिलं एक कमी धावांचं षटक फेकावं लागेल. त्याहीपेक्षा मी सुरुवातीपासून उल्लेख करतो, विकेट तुम्हाला घ्यावे लागतील. जर तुम्ही विकेट घेतले नाही तर तो हा प्रेशर शेवटपर्यंत बामणडोंगरी संघावरती राहील. कारण प्रसादला तुम्ही बाद केलं झटपट, नक्कीच तुम्हाला या सामन्यामध्ये कमबॅक करता येईल, शिरकाव करता येईल. तो प्रयत्न आता करावा लागेल गोलंदाजांना. अंकित शिवकर आलाय. दुपारचं सत्र आपण पाहता 12चा प्रहर पुढे चाललाय आणि अतिशय चांगलं आता क्लायमेट तुम्हाला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळत आहे. चांगलं वातावरण आणि ज्यामध्ये सुपर 8ची ही पहिली लढत आपण पाहता उल्हानोर प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून आगमन होतं आमचे समालोचक, आमचे मार्गदर्शक, सिनियर समालोचक. जो आवाज, वाईट बॉलचा इशारा, जो आवाज खरं तर रायगड ठाणे जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नाही आहे, तो आवाज आखाती देशामध्ये गेला. असे आमचे उत्तम समालोचक आदरणीय मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज तुम्ही इथे ऐकताय. खरं तर मागच्या काही दिवसापूर्वी आपण पाहिला ग्रामीण बिग बॅश धमाका देखील या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळाला. अनेक नामांकित स्पर्धांमध्ये हा आवाज आपण सातत्याने पाहिला आणि त्याच्याबरोबर दीपक पाटील सर, रतनबुवा कॉमेंट्री त्यांच्या पण पाहिली स्पर्धेमध्ये, ते देखील चांगले योगदान देत असताना मान्यवरांचं आगमन. दोन्ही अतिथी मान्यवरांना विनंती असलं पण या मंचावरती आपलं स्वागत. बघा वाईड बॉल आला आणि त्यानंतर आपण पाहिला डॉट. आता या क्षणाला प्रत्येक डॉट बॉल फिल्डिंग करणाऱ्या वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी संघासाठी हॉट बॉल असेल. जितके डॉट बॉल तितका प्रेशर, जितके डॉट बॉल टाकतील गोलंदाज तितका प्रेशर फलंदाजावरती वाढेल. 11-19चं समीकरण मैदानामध्ये आहे. बघा या ठिकाणी अंकित आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. शॉर्ट ऑफ लेन बॉल बॅकफुटला गेले. अपिश कव्हर ड्राईव्ह, टायमिंग प्रॉपर आणि बॉल चाललाय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार षटकार. या फटक्यामध्ये मनीषचा पाहायला मिळाला क्लास, आपलातून टायमिंग. हा प्लेअर आहे झकास आणि त्याने फटका मारलाय खास षटकार. नावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय विजय शेठ म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम.
जबरदस्त टायमिंग. डाव्या हाताचा फलंदाज जेव्हा असे फटके मारतो ना तेव्हा ते फटके नेत्रदीपक असतात आणि असा हा अतिशय सौंदर्य दाखवणारा हा फटका पाहायला मला क्रिकेटचं. मनीषच्या माध्यमातून 6 धावा. सामना थोडा खुला केला. VIP डाईजवरती सर्व मान्यवर सामन्याचा आनंद करत असताना ऑन साइड लॉफ करताना बॉल मागे चालला. खराब फिल्डिंग. लास्ट मोमेंटला बॉल डायव्हर्ट झाला आणि नशिबाची साथ मिळाली मनीषला. नशिबाची साथ मिळाली निलेश 11 जावले विनस संघाला. 4 धावा येतील या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. बघा रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही फटका पाहताय. ऑन साइडला खेळत असताना बॉलला खेचून मारला आणि लास्ट मोमेंटला ओमकार बॉलच्या मागे धावत असताना बॉल अगदी लास्ट एंडला डायव्हर्ट झाला, बदलला आणि 4 धावा पाहायला मिळाल्या. आता समीकरण आपण जर पाहिलं येणारे 9 चेंडू आणि 9 धावा. रन बॉल इक्वेशन. अजूनही मॅच संपलेली नाहीये. कमबॅक करावं लागेल पण धमाका केलाय मनीषने. सामना खुला झालाय. षटकार अजून एक पाहायला मिळाला. बाहुबली स्ट्रोक मनीषच्या माध्यमातून मिड विकेटच्या बाहेर. 6 धावा. क्या बात आहे. साई बैलाचे मालक प्रमोद शेठ कडू प्रचंड खुश झालेत या षटकारानंतर. आता आपण जर पाहिलं मॅच जर अगदी सोपी झाली. 8 चेंडूमध्ये 3 धावा. अशक्य असं आव्हान. इथून वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करणं म्हणजे मोठी अग्निपरीक्षा असेल. फिनिश होतो की काय सामना. फ्लिक ऑफ द रिस्ट आणि पुन्हा एकदा चूक झाली आहे. नशिबाची साथ आणि पहिला संघ सुपर 4 मध्ये आजच्या दिवसामध्ये दाखल होतोय. निलेश 11 जावले विनर्स हा संघ. अभिनंदन प्रसाद, अभिनंदन प्रमोददादा कडू. हार्ड लक टीम वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी. हार्ड लक प्रतीक पाटील. हार्ड लक सोमनाथदादा मात्रे, भास्करदादा घरत. चांगला खेळ आपल्या संघाने केलाय. आपल्याला पुढच्या खरंतर पर्वासाठी आपण देऊया शुभेच्छा. आणि या सामन्याचा सामनावीर ज्याने 8 बॉलमध्ये केल्या 21, 1 षटक टाकत 4 धावा खर्च केल्या. सुरुवात झाली अडखत पण तो शेवट झाला दमदार असा खेळाडू आहे या सामन्यामधला हिरो मनीष कडू. प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर. सामनावीर हॅलो मनीष कडू ठरला या सामन्यात सामनावीर. यस दीपक पाटील सर. हॅलो हॅलो. सामनावीर ज्याने 8 बॉलमध्ये 21 केल्या आणि बॉलिंग करत असताना फक्त 4 रनचं षटक फेकलं तो खेळाडू आहे मनीष. चलो आवाज द्या प्लीज. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो मनीष कडू ठरला सामनावीर. हॅलो. चला मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. चला सोमनाथ शेठ म्हात्रे साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण मनीषला प्रदान करावी.